डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. श्रीगोंदा येथील दिल्ली वेशीमध्ये पानिपत वीरांना मानवंदना दिली गेली. उत्तर वेस पानिपत शौर्य वेस या ठिकाणी 14 जानेवारी 1771 मध्ये पानिपत युद्धात अफाट शौर्य गाजवलेल्या शिंदे सरदार आणि सर्व ज्ञात अज्ञात लाखो पानिपत वीरांना 264 दिवे लावून मानवंदना देण्यात आली. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन परिवाराच्या वतीनं या दीपोत्सव सोहळ्याचं हे 4थं वर्ष होतं. तर सर्व वाबळे वंशजांनी म्हातार पिंपरी ते श्रीगोंदा 4 चाकी रॅली काढून पानिपत वीरांना अनोखी मानवंदना दिली. श्रीगोंदा येथे सरदार महादजी शिंदे पादुका स्मारक येथे शिलालेख वाचक अनिल दुधाने, मनोज भालेकर यांच्या उपस्थितीत मानवंदना दिली गेली. यावेळी अनिल दुधाने यांना शिलालेख वीरश्री राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिल्ली वेसमध्ये माहिती फलकाचं अनावरण इतिहास संशोधक अनिल दुधाने, विक्रमसिंह वाबळे, स्मितल वाबळे यांच्या हस्ते झालं. श्रीगोंदा नगर परिषद प्रशासनानं सहकार्य करून वेस स्वच्छता करण्यास मदत केली. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या मावळ्यांनी वेशीवर सकाळी तोरण बांधून भगवा ध्वज उभारला. प्रतिभा इथापे यांनी दत्ताजी शिंदे, महादजी शिंदे, जानराव वाबळे यांच्या भव्य प्रतिकृतीची रांगोळी काढली. शिवदुर्ग रणरागिणींनी दिव्यांची भव्य आरास केली. तर या सोहळ्याच्या नियोजनासाठी स्वयंसेवक म्हणून शिवदुर्ग मावळे आणि महिला रणरागिणींच्या टीमनं अथक परिश्रम घेतले. पानिपत शौर्य दिन 264वा पानिपत शौर्य दिन आज या ठिकाणी शिवदुर्ग ट्रेकर्स परिवार आणि शिवदुर्ग वारसा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथील दिल्ली वेस येथे पार पडत आहे. या दिल्ली वेशीचं महत्त्व म्हणजे जे 1761 मध्ये जे पानिपत युद्ध झालं, त्या युद्धामध्ये आपल्या श्रीगोंद्यातील जवळजवळ 50,000ची सेना या वेशीतून बाहेर गेली आणि तिथं शहीद झाली. असा हा मोठा इतिहास या वेशीने पाहिलेला आहे. या वेशीचं जतन संवर्धन आणि त्या वेशीचं सुशोभीकरण करण्यासाठी शिवदुर्ग परिवाराचा हा एक खटाटोप आहे. या वेशीला या श्रीगोंदेकरांनी पूर्वीपासून अपशकुनी वेस असं नामकरण केलं होतं. गेल्या 5 वर्षापासून शिवदुर्ग ट्रेकर्स परिवार या वेशीचं नामकरण बदलून पानिपत शौर्य वेस ही असं या वेशीचं नामकरण केलेलं आहे दिल्ली वेशीचं. आज या ठिकाणी दिवसभर खूप मोठे प्रोग्राम शिवदुर्ग ट्रेकर्स परिवाराने आयोजित केले होते. म्हातार पिंपरी येथे सरदार जानकोजीराव वाबळे जानराव वाबळे यांच्या समाधीस्थळी खूप मोठा कार्यक्रम वाबळे वंशजांनी केला. त्यासाठी पानिपतकार विश्वास पाटील, मकरंदजी अनासपुरे सर, प्राजक्ता गायकवाड याही या ठिकाणी आले होते. आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं महत्त्वाचा विषय म्हणजे की ही जी काही वेस आहे श्रीगोंद्याचा ज्वलंत इतिहास या वेशीतून आपण पाहतो, ती वेस आज पडझड झालेली आहे आणि तिचं संवर्धन आणि तिचा विकास करण्याचं काम शिवदुर्ग ट्रेकर्स परिवाराने या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने हा एक शौर्य दिन या ठिकाणी आज साजरा केलेला आहे. त्या सर्व तालुक्यातील आपल्या नागरिकांना मी एक विनंती करेन, आवाहन करेन की या शिवदुर्ग ट्रेकर्स परिवाराला आपण साथ द्यावी आणि ह्या पुरातन वास्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यास खारीचा वाटा उचलावा असं मी सर्वांना आवाहन करेन. आणि शिवदुर्ग ट्रेकर्स परिवार हा कायम खूप मोठे उपक्रम या ठिकाणी राबवत असतो. जसं की आपली संस्कृती, आपले जे काही जुने राजवाडे असतील, आपल्या दुर्लक्षित अशा बारवा, त्यांचं जतन, संवर्धन आणि त्यांचं पुनर्भरण हा प्रोग्राम या शिवदुर्ग ट्रेकर्स परिवार गेले 5 वर्षापासून करत आहे. प्रत्येक सेकंड संडेला, दुसऱ्या रविवारी शिवदुर्ग परिवार हा आपली एक शिवदुर्ग वारी काढत असतो की प्रत्येक एक किल्ला, शिवरायांचे जे 350 किल्ले आहेत त्यापैकी एक किल्ला शिवदुर्ग परिवार महिन्याच्या दुसऱ्या रविवारी घेत असतो. आजपर्यंत शिवदुर्ग परिवाराने 82 किल्ले सर केलेले आहेत आणि त्या किल्ल्यावर जाऊन त्या किल्ल्याचं जतन, संवर्धन आणि त्याची सांस्कृतिक माहिती आलेल्या सर्व परिवाराला दिली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे की किल्ल्यांची प्लास्टिक मुक्ती हा खूप मोठा उपक्रम शिवदुर्ग गेले 5 वर्षापासून करत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जी काही आत्ताची पिढी आहे
ही जी काही आपलं प्लास्टिक युक्त किल्ले करत आहेत त्याचं प्लास्टिक मुक्त किल्ले करण्याचं स्वप्न सिंधुदुर्ग परिवाराचं आहे आणि त्या पद्धतीने त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग परिवार काम करत आहे. तर पानिपत वीरांना मानवंदना देण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमधून शेकडो नागरिकांची हजेरी होती. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. अजित देशमुख यांचंही मी स्वागत करतो. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय. कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक. श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी, संगमनेर. प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966.